नमस्कार. आज आपण मनाचे श्लोक यांच्या ऐवजी घेतोच आहोत, पण त्याच्यामध्ये आपण वैशाख शुद्ध पंचमीला जी येणारी आद्य शंकराचार्य जयंती आहे तिच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊयात. म्हणजे थोडा अभ्यास करूया त्यांच्याविषयी, की आपल्याला आपण अष्टक म्हणतो दरवेळेला आणि आपण अनेक त्यांच्याविषयी ऐकलेलं पण आहे. त्याचा थोडा अभ्यास केला की आपण त्यांची जयंती साजऱ्या केल्यासारखी होईल. कारण अशा महान व्यक्तींचं चरित्र ऐकणं गाणं हे खूपच भाग्याचं लक्षण आहे. त्याला आपल्या गुरूंची कृपा असल्याशिवाय आपल्याकडनं होत नाही. तर आपण सामान्य माणसं आपल्याला काय येणार आहे त्यांच्याविषयी सांगता, पण आपण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आद्य शंकराचार्य हे यांचा अद्वैताचा पुरस्कार मिळालेले शंकराचार्य, अखिल भारतामध्ये एकात्मतेची मूर्ती असणारे असे आद्य शंकराचार्यांचा वैशाख शुद्ध पंचमीला केरळमध्ये कलाडी येथे त्यांचा जन्म झाला. आद्य शंकराचार्य हे वयाच्या 32व्या वर्षापासून संपूर्ण भारतभर त्यांनी यात्रा केली. म्हणजे नुसती यात्रा नाही केली, तर पायी त्यांनी त्यांच्या खडावा चाललेले आहेत. असे तू हिमाचल असे म्हणतात बघा त्यांना, की ते इथपर्यंत गेले. तेव्हा त्यांनी काय केले, तर वेदांची प्रतिष्ठापना केली. 4 वेदांची पीठे स्थापन केली, नाही का. प्रस्थान स्त्रयीवरती त्यांची अनेक भाषणं आहेत. आपण तर बघितलंच आहे की आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी आपण नेहमी पठण करत असलेली जी अष्टक आहेत, स्तोत्र आहेत, ती आपण आपल्याला लक्षात आहे की आत्मानुष्टक आहे, भवानी अष्टक आहे, अन्नपूर्णा स्तोत्र आहे, नंतर देव पराध क्षमापन स्तोत्र आहे, नंतर गोविंदाष्टक आहे आणि श्रीकृष्ण अष्टक पण आहे. ही सगळी जे खूप मोठी यादी आहे, आपण वाचत बसलो तर हे सगळं आद्य शंकराचार्यांनी आपल्याला तत्वज्ञान सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेले आहे. म्हणून वैदिक धर्माची ध्वजा त्यांनी संपूर्ण भारतभर रोवली. इतकं अप्रतिम त्यांनी काम केलेलं आहे. नंतर धार्मिक त्यांनी तटबंदी घालण्याचं पण एक ऐतिहासिक मोठं काम केलेलं आहे. कारण वेद हे ईश्वर प्रणीत आहेत, आणि मग ते जे वेद ईश्वर प्रणीत आहेत असे, तर त्या वेदांचे तत्वरूप स्वरूप, त्याचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये असताना ते समजून सांगणं, ती कला त्यांच्या जवळ होती. म्हणून भक्ती, तुम्हाला सांगते अजून कर्तव्य, ज्ञान, ह्या सगळ्यांचा समन्वय अद्वैतवादामध्ये होता. आणि ते शंकराचार्यांनी आपल्याला कसं कसं सोपं असे समजून सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्याला असे तू हिमाचल फिरून वेदांची प्रतिष्ठापना आता केलीच, 4 वेदांचे भाग तर पाडलेच, परंतु अखिल भारतामध्ये संपूर्ण एकात्मता निर्माण करण्याचं मोठं काम केलेलं आहे. कारण ते स्वतः शैव होते, परंतु लोकांच्या मनामध्ये असं येऊ नये की शैव वेगळे आणि वैष्णव वेगळे, तर असं नाही. त्यांनी एकात्मतेची दोघंही एकच आहेत ही भावना सांगण्याकरता त्यांची धडपड होती. आणि त्यांनी ते तसं सांगून सर्वांमध्ये एकत्रपणा कसा येईल हे त्यांनी प्रस्थापन केले. हे खूप महत्वाचं आहे. लोक लगेच वेगवेगळे भाग पाडतात, हा शैव हा वैष्णव, परंतु एकच देव आहे हे त्यांना खूप मनात समजावून सांगावं लागतं. ते काम आद्य शंकराचार्यांनी केलेलं आहे. म्हणून वैदिक धर्माची ध्वजा घेऊन ते बाहेर पडलेले आहेत. असेच फिरत मग फिरत येता ते कुठे आले, पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरी आले. आणि भीमा नदीच्या तिथे येऊन एवढं सुंदर वातावरण, सकाळची वेळ, पहाटेची वेळ, ते तिथे बसले आणि त्यांनी चित्त एकाग्रता केली. आणि चित्त एकाग्रता केल्यानंतर त्यांना जे त्यांच्या डोळ्यासमोर पांडुरंगाचं आलं दृश्य एकाग्रतेमध्ये, आणि तेच ते त्यांनी पुंडलिकाचं महत्व वाढण्याकरता ते स्तवन रूपामध्ये आपल्याला दिलं. कारण त्यांनी स्वतः रचलेलं आहे. ते त्यांच्या डोळ्यासमोर जसा परब्रह्म आला तसं तेवढं त्यांनी सांगितलं की भगवान विठ्ठलाच्या रूपाने भक्तीचं सुंदर स्तोत्र हे त्यांनी रचलं आणि ते आपल्या समोर ठेवलं. त्यात विठ्ठलच परब्रह्म आहे हे त्यांना सांगायचं आहे. पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी भगवंत आले, पण ते कसे आले? महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातून मुनींद्रै.
कसे आले? एकटे नाही आले ते, दातून मुनिंद्रे सगळ्या महान अशा मुनींना घेऊन आले. आनंद कंद जो सगळ्यात आनंद देणारा आहे, आनंदाचा कंद आहे मोठा, असं परब्रह्म स्वरूप विठ्ठलाचं रूप हे पुंडलिकाला भेटण्याकरता जेव्हा येतं त्यावेळेला ते आद्य शंकराचार्यांच्या डोळ्यासमोर कसं कसं आलं त्याचं संपूर्ण वर्णन म्हणजे पांडुरंग अष्टक आहे. आणि म्हणून आपण ते, आणि मग त्यांनी सांगितलं की हे पांडुरंग अष्टक तुम्ही एकादशी दिवशी का गावं, तेही त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि त्याचं किती प्रभावशाली आहे. तर एकादशी दिवशी करण्याचा अर्थ आहे की भक्ती, शांती आणि मोक्ष आणि कर्तव्य या सगळ्या गोष्टी कुठे मिळतात? ह्या पवित्र दिवशी मानल्या जातात. कारण विष्णूची पूजा प्रत्येक एकादशीला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मोक्ष मिळणार आहे, शांती मिळणार आहे, भक्ती मिळणार आहे, आणि म्हणून आपलं कर्तव्य काय आहे तेही आपल्याला समजणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या पांडुरंग अष्टकामध्ये लिहिलेल्या, म्हणजे तत्वज्ञान रूपा, भक्ती रूपाने आपल्याला समजवलेल्या आहेत त्यांनी. आणि म्हणून हा पवित्र दिवस मानला जातो. त्या एकादशीच्या पवित्र दिवशी हे स्तोत्र गावं अत्यंत फलदायी आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्या स्तोत्राच्या पठणाने आपली सगळी संकट दूर होतात. म्हणून पांडुरंग अष्टक स्तोत्र हे अगदी दिव्य आहे. दोन्ही हात कटेवरी ठेवणारा, जीवाला आपल्याला काहीतरी संदेश देत आहे असं संपूर्ण आपल्या डोळ्यासमोर ते उभं करतात. आणि म्हणजे संस्कृत मध्ये जरी असलं तरी देखील काय आहे ते स्तुती रूप आहे. बघा, सामान्य माणसाला स्तुती केली तर तो किती फुलून जातो. ही तर एवढ्या मोठ्या परब्रह्माची स्तुती आहे. आणि म्हणून स्तुती करणं आपलं काम आहे. हे एक विष्णूचा अवतार आहे. आणि म्हणून त्यांची स्तुती सोप्या भाषेमध्ये स्तोत्र गाऊन शंकराचार्यांनी केली, आणि ते म्हणजे पांडुरंग अष्टक होय. आणि म्हणून ते आपल्याला शिव आणि विष्णू एक आहेत असा संदेश देतो. आणि भक्तीचा समन्वय एकत्र करण्याकरता आपल्याला सतत सतत गायण्याकरता आणि पाठ करण्याकरता प्रेरणा देतो की नेहमी ते रोज जरी म्हटलं तरी आपल्याला पुण्यच मिळणार आहे. अशा प्रकारे एक एक त्याचा आपण भाग मध्ये मध्ये बघत जाऊयात. अशा प्रकारे हे पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते आणि आद्य शंकराचार्यांना कोटी कोटी नमस्कार करूयात. नमस्कार.